तुमच्या कपात काय? तर एकदा काय झालं, वनवासी पांडव तहानेने व्याकुळ झाले. थोडं अंतर चालल्यानंतर त्यांना एक नितळ पाण्याचा तलाव दिसला. तलाव बघताच सर्वप्रथम नकुल पाण्याकडे झेपावला. तो पाण्याला स्पर्श करणार इतक्यातच आकाशवाणी झाली. ती आकाशवाणी अशी होती, जो माझ्या प्रश्नांची उत्तर देईल त्यालाच पाणी पिता येईल. पण नकुलाला त्याच्या तहानेपुढे तो नियम फिका वाटला. नकुल पाणी प्यायला आणि जमिनीवर कोसळला. पण तहान इतकी जास्त होती की सहदेव, भीम, अर्जुन यांनीही कुठला विचार न करता पाणी प्यायले, पण क्षणार्धात जमिनीवर कोसळले, मृत पावले. त्यानंतर युधिष्ठिर पाण्याला स्पर्श करणार होता, तेवढ्यातच पुन्हा आकाशवाणी झाली आणि त्याला विचारलं गेलं की मी जी प्रश्न विचारेल त्यांची उत्तर द्याल का? आणि ती उत्तर देणं युधिष्ठिराला त्याचा धर्म वाटला. युधिष्ठिर म्हणाला, विचारा. यानंतर यक्षाची प्रश्न आणि युधिष्ठिराचं उत्तर. पहिला प्रश्न, पृथ्वीवरील सगळ्यात जड काय? उत्तर, आई. आकाशापेक्षा उंच काय? उत्तर, वडील. माणसाची खरी श्रीमंती कुठली? उत्तर, समाधान. सगळ्यात वेगवान पृथ्वीवर काय? उत्तर होतं, मन. त्यानंतर यक्षाने प्रसन्न होऊन युधिष्ठिरांच्या सगळ्या भावंडांना जीवनदान दिलं. तर मित्रांनो, इथे प्रत्येकाच्या कपामध्ये काहीतरी होतं. कोणाच्या कपामध्ये घाई होती, कोणाच्या कपामध्ये बळ होतं, पण युधिष्ठिराच्या कपामध्ये होता धर्म. धर्म मीन्स राईट ओव्हर कन्व्हिनियन्स. बाय द वे, व्हॉट्स इन युअर कप?